स्टार 5 मराठीमध्ये आपले स्वागत आहे. पाचशे ठळक बातमी. कुपवाडमध्ये गांजा विक्रीवर पोलिसांची धडक कारवाई. आरोपीला अटक. 60,000चा मुद्देमाल जप्त. MIDC कुपवाड पोलीस ठाण्याच्या पथकाने अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेअंतर्गत धडक कारवाई करत असताना गांजा विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत गांजा व दुचाकीसह एकूण 60,120 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा रचण्यात आला. स्वामीमळा स्मशानभूमी परिसरात गांजा विक्री करत असताना अभिजित हांडे, राहणार निर्वाड, तालुका जत, सध्या राहणार 1 नंबर पोलीस कॉलनी कुपवाड याला ताब्यात घेतले आहे. झडती दरम्यान आरोपीकडून 20,150 रुपये किमतीचा 806 ग्राम गांजा तसेच 40,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस दुचाकी जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत 60,120 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी MIDC कुपवाड पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या घटनेचा पुढील तपास आता सुरू आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबवली असून अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक अथवा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन केले आहे. या कारवाईत पोलीस अंमलदार अविनाश पाटील व संदीप गस्ते यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या गोपनीय माहितीच्या आधारे ही यशस्वी कारवाई करण्यात आली. प्रतिनिधी माननीय समीर कांबळे.